गीता 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 वाचजे म्हणते, गीता 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 वाचजे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा. नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. एका जनार्दनी जयाचा हा नेम, एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसम्ये. नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. विठाला विठाला गीता 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 वाचजे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा. नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभं, जरणानिहत पाणी मंडन मंडनानं. तरुण तुलसी माला कंदरं कन्यानेत्रं, सदैव संविठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगाकरो प्रथमानमना, प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका विवेकाने जाणे. सुघटित समाजात कबिले, महासिद्धांता ते हृदय रसिकत्व करिले. लसत भक्ते ज्ञाने तर तर विना धार्मिक तरुण, तया ज्ञाने शात विमनमतीने वंदन करो. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येची अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निहता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं. वातात्मजं वानरयोथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अतुलितवनधामं हेमशैलाभदेहं, धनुजवनकृशानुज्ञानिनामग्रगण्यं. सकलगुणनिदानं वानरानामदेशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं, वन्दे जगत्कारणं, वन्दे पन्नगभूषणं भगरं, वन्दे पशूनां पतिं. वन्दे सूर्यशशाङ्कवनिनयनं, वन्दे मुकुन्दं प्रियं. वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं, वन्दे शिवं शङ्करं, वन्दे शिवं शङ्करं, वन्दे शिवं शङ्करं. विठाला पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं. व्यास
इतिहासेन ग्रथितं पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीं ममत्वामनुसन्धामि भगवद्गीते भगवद्वेषिणीं गीते भगवद्वेषिणीं गीते भगवद्वेषिणीं धारा गीता वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदता अक्षरी भव सिंधू तरे अर्धक्षणी प्राप्त प्रसूत. प्रभूच्या सेवेकरता निवडलेला भंग श्रीमंत श्री विश्ववंदनीय शांती ब्रह्म पैठणचे सुप्रसिद्ध साधू श्रीसंत सम्राट एकनाथ महाराज यांचा श्रीमद भगवद्गीतेचा अर्थात धर्मग्रंथाचं वर्णन करणारा अत्यंत सुंदर असा भंग आहे. या भंगामध्ये नाथ महाराज केवळ गीतेचं चिंतन जरी केलं तरी गीता 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 असं जरी म्हटलं तरी त्या साधकाला पुनरावृत्ती नाही. याच जन्मामध्ये याच मानव शरीरामध्ये तिची निर्धार पार समाप्त होऊन जाते. नित्यनेमाने जो गीतेचं चिंतन करतो, गीतेचं अध्ययन करतो, लिहिता वाचता येत नसेल तर केवळ गीतेचं नाम जप करत असेल तर त्याचा जो असणारा भवनाम संसार अर्धक्षणामध्ये तो पलीकडे चोरून जाईल. आणि ज्याचा असा सुंदरसा नियम आहे तो कोण असे नामक व्यक्ती नाही. ज्याचा असा नियम असे नात्र म्हणतात त्याला भगवान परमात्मा त्याला कधी विसरत नाही. जो भक्त असतो ना, भक्ताला देव कधी विसरत नसतो, फक्त भक्त विसरत असतो. आपण स्वतःला भक्त म्हणून घेतो आणि आपण देवाला विसरतो. खरं तर आपण भक्त नसतोच, पण डांगोरा करत असतो. हे दास खरा परी हा झालाशी डांगोरा, अरे डांगोरा करत असतो. म्हणजे खरे जे भक्त असतात ना त्या भक्ताला परमात्मा कधीही विसरत नाही. असं हे नाथबाबा या अभंगामध्ये सुंदरसं प्रतिपादन करतात. या अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा अल्पपर्याय तो म्हणजे गेले 47 वर्ष झाली या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचा जो असणारा गीता जयंती निमित्ताने हा सप्ताह श्री हरिभक्ती परम पूजनीय वैकुंठ